नमस्कार. स्वयंपाक कला शास्त्रच नसून एक तुमचा मेंदूसाठी व्यायाम आहे. हे डॉक्टरांचं वाक्य ऐकलं आणि त्यानंतर विचार केला की आहार तर आरोग्याची किल्ली आहे. म्हणजे ती गुरु किल्ली स्वयंपाक करणारीच्या हातातच आहे. सगळ्यांच्या घरातल्या म्हणजे जे कोणी खाणार आहे त्या सगळ्यांच्या आरोग्याची गुरुकिल्ली स्वयंपाक करणाऱ्याच्या हातात आहे. बरोबर ना? आणि मग वेळेचं, पैशाचं, खर्चाचं सगळं व्यवस्थापन करायचं ते सुद्धा स्वयंपाक करणाऱ्यांना विचार करावाच लागतो. आणि म्हणजे किती गोष्टी आहे ह्या एका स्वयंपाक ह्याच्याकडे. आणि आपल्या देशात ना इतक्या भाज्या आहेत, त्याची यादी केली ना तर रोज एक भाजी खाल्ली तर म्हणजे परत नाही तरी आपल्याला महिनाभर तरी भाजी आणि ह्याच्यावर आपण म्हणजे रिपीट न करता छान जेवू शकतो. पुन्हा एका भाजीतनं समजा आता मी परसबी म्हटलं, परसबीच्याच किती प्रकारच्या भाज्या बनवू शकतो वेगवेगळ्या मसाले घालून. वांगी म्हटलं आता वांगी, भरली वांगी, म्हणजे वांग्याचेच 5 प्रकार, वांग्यामधलेच 5 प्रकार, पांढरी वांगी, हे वांगी, ते वांगी, आणि मग भरली वांगी वेगळी, भरीत वेगळं, कापं वेगळी, म्हणजे एकेकाचे किती प्रकार आहेत. आणि खरं सांगू ना, आपल्याला ना एवढं आहे ना त्याची किंमत नाही, म्हणूनच आपण टीन फूडकडे चाललेलो आहोत. आपलं कल्चर आपण नेत आहोत उगाचच कारणाशिवाय. आपल्याकडे पाणी मुबलक आहे काही भागात विदर्भात वगैरे पाण्याची खूप कमतरता आहे, मी मान्य करते. पण तरीसुद्धा बाकीच्या देशामध्ये जसं पाण्याची एकदमच तुतवडा आहे तसा आपल्याकडे नाही आहे. पाणी मुबलक आहे, अनेक प्रकारचं धान्य, अनेक प्रकारची फळं, अनेक प्रकारच्या भाज्या, कडधान्य, आणि त्यातही आपल्या संस्कृतीत आपल्या अनेक प्रदेशात अनेक प्रकारची वेगवेगळे खाण्याचे पदार्थ. आता मोमोज बघा, तसं म्हटलं तर मोदकाचा तिखटातला भाग झाला, पण आहेत ना तसेच, म्हणजे एक प्रकारे उकडीचंच करायचं आहे पण ते लोक कवर वेगळं घेतात. तर अशा पद्धतीने आपण आपल्या देशामध्ये खूप आहे. एवढं असून काय झालं आहे माहिती आहे हल्ली, काय आपल्याला एक त्या कलेकडे बघण्याकडे, त्या शास्त्राकडे बघण्याकडे, किंवा जे करते त्याच्यातल्या किंमत न दिल्यामुळे असेल. हल्ली थोडंसं सहभोजन वगैरे असेल ना तर आपण शक्यतो बाहेर ऑर्डर देणं किंवा विकत हॉटेलमध्ये जाणं, हे त्यालाच फॅशन म्हटली जाते. ती नवीन ट्रेंड झालेली आहे. पूर्वी मोठी मोठी लग्नसुद्धा घरातली कुटुंबातली गावातली माणसं जमून पार पाडायचे. वाळवणं वगैरे एकमेकांकडे आज माझ्याकडे पापड करायचे, तुझ्याकडे, एकमेकांना मदत करून पापडं वर्षभराची व्हायची. तर ते सगळे नातेसंबंध वगैरे वगैरे जीर्ण होत सगळं एक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आलं आहे. मला कॉन्ट्रॅक्ट बेसिसला आणि हॉटेलिंगलाही नावं नाही ठेवायचे, कारण त्यातूनही काही लोकांना व्यवसाय होतो, त्यांचं घर होतं, त्यांना अर्थार्जन होतं. पण ह्या पुढे ते जाऊन फक्त टीन फूडवर आपण यायला, आणि ह्याचा प्रयत्न युरोपियन कंपन्या खूप करत आहेत. आपल्या किचन संस्कृती मोडून काढायची त्यांना. कुटुंब पद्धतीवर आपली झाली विभक्त, तुटली फुटली, आपण आता एकदम वेगळे झालो. एक सिंगल लोक राहायला लागलेले आहेत. मुलं वेगळी राहतात, शिक्षणासाठी वेगळी जातात, म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती आपली संपलेली आहे. पण आपलं जे अजूनही किचन
आणि अनेक प्रकारच्या सणामुळे अनेक प्रकारच्या आपल्याकडे पदार्थ ह्या ठिकाणी असा प्रसाद म्हणून अजूनही किचन हा जो प्रकार राहिलेला आहे, स्वयंपाकघर हे जे राहिलेलं आहे ते पूर्णपणे मोडीत येणार आहे. आणि तिकडे जर आपण नाही लक्ष दिलं तर आपल्या संस्कृतीला खूप मोठा छेद जाणार आहे. कारण हल्ली टिन्ड फूड, पॅक्ड फूडकडे आपला कल खूप व्हायला लागला. जोपर्यंत आपण हॉटेलिंग करतो किंवा ऑर्डर देऊन कोणाकडून घरगुती वगैरे करणाऱ्याकडून घेतो, तिथपर्यंतही त्या कलेचा, त्या शास्त्राचा आपण कदर करतो आहे. पण जेव्हा आपण टिन्ड फूड घ्यायला लागू तेव्हा पूर्णपणे आपण आपल्या देशात बघा, आपण एका दृष्टीने आपण आपली भाषा, भूषा पूर्णपणे विसरलो. तुम्ही म्हणाल भाषा, अनेक प्रादेशिक भाषा आपल्या देशात आहेत, पण आपण प्राधान्य देतो आहोत ते इंग्रजी भाषेला. आपली कार्यकारी भाषा बहुतेक ऑफिसमध्ये गेली की इंग्रजीच असते. फोनवरून सुद्धा जे मार्केटिंग चाललेलं असतं ते बहुतेक इंग्रजीतूनच असतं. आपण इथे ही भाषा नाही चालणार, इथे ती भाषा नाही चालणार, पण आपण एक परदेशी भाषा अगदी सहज एक आपल्यामध्ये समावेश करून घेतली आहे. भूषेच्या बाबतीतही तसंच आहे. आपण आपली साडी पूर्णपणे आता फक्त सणावार आणि असं काही म्हणजे कमीत कमी शहरात तरी फक्त सणवार प्रसंगावर वेळेला आपण घालतो. नाहीतर ती पोशाख आपण भूषा विसरले. टिकली गेल्यातच जमा आहे. अलंकाराच्या बाबतीतही तसंच आहे. फक्त सणावर वगैरे त्यावेळेला आपण घालणार, ह्याच्यावर ते त्याच्यावर ते करून पूर्वी जे होतं जोडवी, पैजणं, हे सगळं हल्ली कालबाह्य होत चाललेलं आहे. पुरुषांना तर आठवतच नाही भारतीय संस्कृतीत त्यांचे कपडे कुठले आहेत. त्यांना वाटतं पॅन्ट शर्ट म्हणजेच त्यांची नाही. आपली धोतर, लुंगी हे आपली पारंपरिक कपडे आहेत. पुरुषांनी तर कधीच सोडलेलं आहे. बायकांनी साडी सोडली, आता सोडल्यातच जमा आहे. तर भाषा गेली, आपली भूषा गेली. आता राहते फक्त भोजन. आणि त्याच्यावर डल्ला मारायला युरोपियन कंपन्या खूप प्रयत्न करत आहेत. आपल्याला अनेक पद्धतीने फसवलं जातं की हे तुमच्याकडे असा भेसळ आहे, तसं भेसळ आहे, हे खा, तुमच्या आरोग्याला हे गरजेचं आहे. अरे पण भारतीय देशामध्ये भारतामध्ये आपल्याला इतक्या प्रकारचे अन्न आहे, इतक्या प्रकारच्या भाज्या आहेत की आपल्याला त्यांच्याकडून आलेले पावडर आणि प्रोटीन्स खायची काही एक गरज नाही. आणि त्यांचे ते टॅन्ड खायची गरज नाही आहे. तर आपण ह्याच्याकडे खूप लक्ष द्यायला पाहिजे. कारण आपण म्हणतो ना, कोणाच्या हृदयात पोचायचा मार्ग हा त्याच्या पोटातून आहे. आणि तशीच ह्या विदेशी कंपन्या आपल्यावर पूर्णपणे काबीज करण्यासाठी आपल्या पोटातून आतमध्ये जाणार आहेत. तर त्यांना रोखायला आपली ही सांस्कृतिक कला म्हणा, हे शास्त्र म्हणा, हे मेंदूचं व्यायाम म्हणा, ही पुढच्या पिढीपर्यंत पोचली पाहिजे. तुम्ही पटकन काहीतरी करण्यासारखे कितीतरी पदार्थ आपल्याकडे आहेत. सांजा वगैरे असे पटकन 5 मिनटामध्ये उपमा वगैरे, काही मॅगीची गरज नाही. मॅगीपेक्षा लवकर उपमा आपण बनवू शकतो. पण ते ॲडव्हर्टाइजमेंट करून त्यांचे प्रोडक्ट उतरवायला ती लोक खूप हुशार आहे. आणि आपण ह्याच्यामध्ये खूप मागे पडतो. आणि आपली म्हणता महत्त्वाच्या 3 घटकातलं एक घटक कंप्लीटपणे आता मागे म्हणजे जो आहे भोजन हा राहिले. हल्ली मुलंसुद्धा बाहेरचं वेफर वगैरे खाण्यामध्येच त्यांना खूप आनंद असतो. घरात पटकन काही देतो म्हटलं तर त्यांना नको असतं. एक 10 रुपयाचं मला ते पॅकेट घेऊन दे, 20 रुपयाचं हे घेऊन दे, असंच त्यांचं चाललेलं असतं. तर ह्या पिढीला आपल्याला पुन्हा स्वयंपाकघराकडे, पुन्हा करण्याकडे वळवायला पाहिजे. कारण आरोग्य महत्त्वाचं गोष्ट आहे. आरोग्य. आणि युरोपियन कंपन्या जर इकडे घुसल्या
तर ज्या गोष्टीसाठी आपल्या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी वगैरे केलं होतं की आपल्याला पराधीनता नको आहे, जर आपण भोजनसुद्धा पराधीन व्हायला लागलो, भाषा गेलेली आहे, आपली भूषा गेलेली आहे, आता भोजनामध्ये सुद्धा आपण पराधीन व्हायला लागलो, तर मग ह्या स्वातंत्र्याचा मिळवून आपण खरंच काय फायदा मिळाला हा विचार करावा लागेल. तर बघा तुम्हाला पण पटतंय का हे शास्त्र, ही कला आणि हे मेंदूचा व्यायाम आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत न्यायचा आहे की नाही ह्याचा नक्की विचार करा. तुम्हाला माझा विषय हा आवडला तर ते पसंती द्या, एखादा शिरा मारा. तुम्ही माझा ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.